मीरा आणि तिचा मित्र वेडा राघू. एका सुंदर सकाळी छोटी मीरा आपल्या बागेत खेळायला गेली. तिथे लालचुटूक जास्वंदाची फुले हसून तिचे स्वागत करत होती. बागेत सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. अचानक तिला झाडाच्या फांदीवर एक छोटा आणि अतिशय रंगीत पक्षी दिसला. त्याचे नाव होते वेडा राघू. त्याचे हिरवे पंख आणि लांब चोच उन्हात चमकत होती. मीरा थक्क होऊन बघत होती. राघू अचानक हवेत झेप घ्यायचा आणि अतिशय चपळाईने उडणारे छोटे किडे पकडायचा. त्याचे उडणे एखाद्या जादुई खेळासारखे दिसत होते. राघूचा आवाज खूप गोड आणि मंजूळ होता. ट्री 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 असा आवाज करत तो बागेत इकडून तिकडे आनंदाने उडत होता. जणू काही तो गाणेच गात होता. मीराची आई गौरी तिथे आली. तिने मीराला जवळ घेतले आणि सांगितले, मीरा, हा राघू आपला छोटा रक्षक आहे. तो बागेतील झाडांना आणि फुलांना त्रास देणारे किडे खातो. राघूने उडत जाऊन जास्वंदाच्या झाडावरचे छोटे किडे टिपले. त्यामुळे जास्वंदाची लाल फुले अधिकच ताजी आणि टवटवीत दिसू लागली. राघूमुळे बागेचे आरोग्य सुधारत होते. बागेच्या दुसऱ्या कोपऱ्यात मोगऱ्याचा सुवास दरवळत होता. मीरा मोगऱ्याच्या झुडपापाशी गेली. तिथली पांढरी शुभ्र फुले बघून तिला खूपच प्रसन्न वाटले. मीराला आता समजले होते की बागेतली प्रत्येक गोष्ट एकमेकांना मदत करते. तिने बागेतल्या बाकावर बसून राघूच्या हालचाली प्रेमाने निहाळायला सुरुवात केली. मीराने ठरवले की ती राघूची काळजी घेणार. तिने एका मातीच्या छोट्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून सावलीत ठेवले, जेणेकरून राघूला तहान लागल्यावर पाणी पिता येईल. आता मीरा आणि राघू पक्के मित्र झाले होते. राघू दररोज बागेत यायचा आणि मीरा त्याला पाहून आनंदी व्हायची. आपली सुंदर बाग आणि निसर्ग जपण्याचा वसा मीराने घेतला होता.